शरद पवारांनीही मंत्री धनंजय मुंडेंना टोला लगावलाय। मसाजोगच्या ग्रामस्थांच्या भावनांची तीव्रता पाहिल्या आणि आत्मसन्मान असलेली व्यक्ती पदावरती राहणार नाही असा टोला पवार यांनी लगावलाय। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अद्याप एक आरोपी फरारच आहे आणि त्यामुळे मसाजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनाबाबत वारकरी संप्रदायानं मोठा निर्णय घेतलाय। अन्नत्याग आंदोलनात वारकरी संप्रदाय सहभागी होणार आहे। अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी गावात दाखल झाले। शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधातील याचिकेवरती सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। 15 मार्चला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। विधानसभा निवडणुकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याची तक्रार करुणा मुंडेंनी केली आहे। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नावानं मध्य मुंबईतील एका सीएला तब्बल 1.5 कोटींचा गंडा घालण्यात आलाय। त्यांच्या परिचयातील व्यक्तीच्या 100 पेक्षा अधिक कंपनी असून या कंपन्यांचं काम मिळवून देतो असं सांगून सीएला फसवण्यात आलं आणि या प्रकरणी सीएनं केलेल्या तक्रारीवरून अक्रम सत्तार या व्यक्तीच्या विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाला थेट दमच भरल्याची आता माहिती समोर येते। मस्ती कराल तर घरी जाल असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्याचं विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलंय। मंत्र्यांचं वैयक्तिक सचिव आणि ओएसडी सुद्धा हे फडणवीसच ठरवतात असंही कोकाटेंनी सांगितलं। मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी मोठी घोषणा केली आहे। 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती रोखण्यासाठी एआयचा वापर करणार आहेत। राज्यातील 720 किलोमीटर समुद्र किनाऱ्यावरती एआय मार्फत देखरेख ठेवता येणार आहे। फेस रिकग्निशन मच्छीमार आणि बोटींची ओळख याद्वारे पटवली जाणार आहे। माजी आमदार बच्चू कडूंनी फायनान्स कंपनी आणि बँकांना इशारा दिलाय। नियमाच्या आत राहून वसुली करावी अन्यथा प्रहार सोडणार नाही असं कडू म्हणाले। तर बेकायदेशीरित्या फायनान्स कंपनीनं गाडी ओढून नेली तर प्रहार जशास तसं उत्तर देईल असंही कडू म्हणाले। मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरती नाव न घेता त्यांनी निशाणा साधलाय। अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना, कागदपत्र बनवून लोकांची फसवणूक करणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांनाच ठाण्यातून अभय आहे। गँग्स ऑफ डोंबिवलीचा आका म्होरक्या ठाण्यात आहे असं राजू पाटील म्हणाले। शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत 1 मार्चला राजापूर दौऱ्यावरती जाणार आहेत। पक्षात झालेली गळती, प्रमुख नेत्यांनी केलेलं पक्षांतर या सगळ्या पार्श्वभूमीवरती संजय राऊत यांचा दौरा महत्त्वाचा असणार आहे। तसंच राजापूर इथे ठाकरे गटाच्या नवीन शाखेचं होणारं उद्घाटन आणि कार्यकर्त्यांच्या बैठकाही पार पडतील।